वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आहे। आज आहे गणेश चतुर्थी। हे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे। असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते। गणेशाला मोदक खूप आवडतात, त्यामुळे आजचा मोदक हा नैवेद्य दाखवला जातो, नाहीतर आपण गोड खोबरं पण दाखवलं तरी चालतं। तर आजच्या दिवशी रात्री चंद्रोदयाची पूजा करून आपण ते व्रत जे काही उपवास असतो ते सोडला जातो। तर म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल, शमीपत्री आणि दुर्वा याही खूप आवडतात श्री गणपतीला, त्यामुळे ते अर्पण केले मानले जाते। गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता, सुखकर्ता व विघ्नहर्ता आणि 14 विद्या व 64 कलांचे अधिपती असेही म्हटले जाते। त्यामुळे आज आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 108 वेळेस ओम गण गणपते नमः असा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला अथर्व शीर्षम म्हणायला पण विसरायचं नाही। ते 11 वेळेस म्हटलं तर खूपच चांगलं, नाहीतर 1 वेळेस तरी अथर्व शीर्षम म्हटलं जावे। आणि आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्या गणरायांची पूजा विधिमय केली जाते किंवा सगळं म्हणजे विधिमय पूजा केली जाते, तर त्या घरामध्ये खरंच सुख समृद्धी नक्की टिकून राहते आणि आपल्या गणेशांचे आशीर्वाद नक्कीच मिळते। तर आपल्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ही सेवा खूप प्रभावी करायची आहे, तर ते आपल्याला सेवा करायच्या आहेत। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये विघ्न येत असेल किंवा तुम्हाला कुठले कामं होत नसेल, तर आपण गणपतीसमोर आपल्याला ओम विघ्नेश्वराय नमः असं 11 वेळेस जप करायचा आहे। आणि खरंच ते खूप प्रभावी सेवा आहे, हे नक्की करा। तर तुमचे खरंच कामामध्ये थोडं का होईना यश येईल आणि तुमच्यावर हे गणपतीची कृपा नक्कीच राहील। जर आपल्या घरापासून गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। तिथे पण मोदकाचा नैवेद्य दाखवून आपण नमस्कार करायचा आहे गणपतीला। तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आजच्या दिवशी। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना ओम गणेशाय नमः।